तर हे पण आत्ता मी आहे मुरबाडच्या नजीक आणि मुरबाडच्या इथपर्यंत तुम्ही जे पाहिला तो आपला जुना रोड होता. आता इकडून पुढे नवीन रोड चालू होतो पुन्हा. मुरबाडमध्ये नवीन ब्रिज देखील काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढे कल्याणपर्यंत तुम्हाला असाच 2 लेनचा रोड पाहायला मिळतो. तर मुरबाड नंतर रहदारी वाढते, भरपूर लोक कल्याणला ये जा करतात. अंतर कमी असल्यामुळं भरपूर प्रवासी मुंबईत वगैरे कामासाठी जातात. तर ते बाईकवर या ठिकाणावरून जाणं येणं चालू असतं त्यांचं भरपूर. तर बाईक्स वगैरेवाले भरपूर लोक असतात या रोडवर. त्यामुळं 2 वेचा हा जो रोड आहे तो 2 वे बनवलेला आहे कल्याणपर्यंत पण. आणि तुम्ही हा ब्रिज पहा किती सुंदर झालेला आहे. आणि आता तुम्हाला मुरबाडमध्ये गावात जायची गरज नाही, तुम्ही सरळ वरून जाऊ शकता आणि 5च मिनिटात तुम्ही मुरबाड क्रॉस करता. एवढं छान झालेलं आहे काम मुरबाडचं. हा ब्रिजला खूप दिवस लागले पूर्ण होण्यासाठी आणि 80चं स्पीड लिमिट दिलेलं आहे इकडे. छान दिसतोय. दोन्ही साईडने जे व्हाईट झेब्रा कलरचे जे व्हाईट ब्लॅक कलर केलाय, मस्त दिसतोय त्याच्यामुळं. झाला पण ब्रिज संपला आणि मुरबाड पण संपलं. क्रॉस झालं मुरबाड, आपण क्रॉस केलं. म्हणजे एक 2 ते 3 मिनिटात आपण मुरबाडमधून बाहेर निघालो. आणि इथेच खालीच 10-1 मिनिट जायचे तुमचे. आणि पुढचा रोड आता तुम्हाला दाखवतोच मी. इकडे अजून थोडंसं काम चालू आहे. लेफ्ट साईडला तुम्ही जर पाहिलं साईड रोडचं काम चालू आहे, सिमेंट रोडचं मुरबाड. एवढं हॉर्न देऊन पण थांबत नाहीत लोक. किती हॉर्न दाबायचा. ठीक आहे. तर हे पहा रहदारी पहा किती गाड्या वाढल्यात तुम्ही मुरबाडमध्ये आल्यानंतर. कारण खूप मोठं गाव आहे मुरबाड. भरपूर लोक जातात येतात. सोबतच MIDCचाही पण एरिया आहे इकडे, त्याच्यामुळं मोठे ट्रक्स वगैरे पण असतात. गर्दी असते नेहमी. त्यामुळे कदाचित मुरबाडमधून कल्याणमधलं जे ट्रॅफिक आहे ते कमी होण्यासाठी इकडे पटपट वाहतूक व्हावी यासाठी 2 वे रोड दिलेले आहेत शहराबाहेर, 2 लेनचे. बाकी तुम्हाला घाटामध्ये सिंगल लेनच रोड आहे. या गाडीमध्ये किती लोक भरलेले आहेत पहा. 10 लोक भरलेले. मागे 4, मध्ये 4 आणि पुढे 2 ड्रायव्हर पकडून. त्या गाडीचं फक्त परमिट आहे 7 सीटचं. त्यामध्ये किती लोक बसतात. नाईलाज असतो लोकांचा, कारण बसची तेवढी फ्रिक्वेन्सी नाही आहे कल्याणच्या दिशेने. असतात बस पण या गाड्या फास्ट पण जातात, लवकर जातात, लवकर सोडतात तुम्हाला. बसला खूप वेळ लागतो मोठी बस असेल तर. हा पण एक मिनी बस जर सेवा चालू झाली तर चांगलं होईल. मिनी बस लवकर पण भरते आणि प्रवास पण लवकर उरकतो. जर कल्याण ते मुरबाड ही मिनी बस चालू झाली तर प्रवाशांचा फायदा होऊ शकतो. कल्याण डेपोने ते मागणी पूर्ण करायला पाहिजे. लोकांनी मागणी करायला पाहिजे मिनी बसची. अंतर कमी, हे 30-35 किलोमीटरचं अंतर आहे. त्यासाठी मिनी बस असेल तर फायदा होईल. आणि इकडे रोडचं काम पहा तुम्ही, किती सुंदर रोड आहे. मधी डिवायडर पण ठेवलेला आहे जेणेकरून ओव्हरटेक वगैरे करणार नाही. हा कल्याणपर्यंत तुम्हाला असंच डिवायडर भेटेल. कारण इकडे रहदारी
रहदारी खूप आहे, जो तो ओव्हरटेक करायला जातो. आणि हे 2 लेन असला तरी ओव्हरटेक करायला जातात. हे थोडं ठीक आहे, मस्त झालेला आहे रोड आता. 2 लेनला सहसा डिवायडर असतोच मध्ये. वातावरण एवढं खराब झालेलं आहे, दूषित वातावरण झालेलं आहे हे. आणि पावसाळ्यात म्हणजे पावसाचे दिवस नाहीत, आता उन्हाळा आहे, तेवढं उन्हाळा आहे अजून. हे मार्च महिना आहे, हा 31 मार्चचा व्हिडिओ आहे. 31 मार्च 2026 हा लेटेस्ट व्हिडिओ आहे. आणि एवढ्या 2-3 दिवसात अपलोड होईल. तर हो, एवढा उन्हाळा तीव्र आहे, 2-3 महिने अजून उन्हाळा आहे. तेच वातावरण पहा तुम्ही कसलं खराब झालेलं आहे. काल भरपूर पाऊस झाला, वरती घाटाच्या वर गारांचा पाऊस झालेला आहे. तेव्हापासून हे क्लायमेट खराबच झालेलं आहे, सगळं फॉगी क्लायमेट झालेलं आहे. इथे पुढे गेलात तुम्ही की तुम्हाला जे टोल प्लाझाचं काम चालू आहे ते पाहायला मिळतं. या रोडला नक्कीच एवढा सुंदर रोड आहे, तर टोल लागणार आहे तुम्हाला. पण तुम्ही दुसरा एक विचार करा, आधी या मार्गावर कल्याणला जाण्यासाठी किती वेळ लागायचा आणि आता किती वेळ लागतोय, गर्दी किती वाढली. 2 लेनचा रोड हा गरजेचाच होता या मार्गासाठी. स्पीड लिमिट दिलेलं आहे, कोणी फॉलो करणार नाही, कारण एवढा सुंदर रोड आहे. हे बा, एक शुल्क प्लाझा आगे जे टोल प्लाझा आहे. आता जे हे मधले राहिलेले पॅच ते कधी पूर्ण करतात, कधी फिल करतात माहित नाही. पण हो, एकंदरीत ते झाल्यावर छान होईल. अजून साईन पहा तुम्ही बोर्डचे. तुमचे 40 ते 50 रुपये गेलेले परवडतील, पण तुम्ही त्याच्या मागते तुमचं वेळ वाचतो. इकडे टोल प्लाझा आहे. प्रवास खूप फास्ट होतो, आपण विचार करा थोडा. नवीन वेन्यू गाडी आली, खूप सुंदर आहे गाडी दिसण्यासाठी. इंटेरियर तुम्ही तिचं पाहिलं तर खूप सुरेख आहे. म्हणजे तुम्हाला एकदम वेन्यू नंतर क्रेटा येते, पण क्रेटापेक्षा मला वेन्यू आवडली जास्त. खूप सुंदर बनवली गाडी. तुम्ही त्याचा बूट स्पेस पहा किंवा छान गाडी एकंदरीत. तर इकडे बा असे थोडेसे डायव्हर्ट केलेले आहेत रोड, कारण इकडे हे ब्रिजचे तुम्हाला सांगितले, ब्रिजचे कामं चालू आहेत इकडे. आणि ब्रिजचे जे पॅचेस आहेत ते भरून फिल करतात ते. तर हो, इकडे पहा लगेच ब्रिज क्रॉस झाल्यानंतर लगेच लेफ्ट साईडला त्यांनी तुम्हाला डायव्हर्ट केलंय. तर हा जो पॅच आहे ना, हा तुम्हाला माहित असेल, इकडे मोठे 3 स्पीड ब्रेकर होते. हा तो पॅच आहे, कारण खूप यस टर्न आहे एकदम. आणि इथेच स्पीड ब्रेकर लावले होते मोठे मोठे, कदाचित यापुढेही लावतील, कारण हे टर्न पा खूप आहे. जर भरधाव वेगात आला, गाडी कंट्रोल करणं मुश्किल आहे इकडे. त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर हवेच इकडे. कधी लावतील माहीत नाही. आता असं वाटतंय की सकाळचे 6-7 वाजलेले आहेत, 7 वाजलेले असं वाटतंय, 7-7:30. आत्ता टाइम झाला ॲक्च्युली 9-9:15 वाजलेत. हे बघा, मी मगाशी बोललो होतो की या रोडचं किती सुंदर काम झालेलं आहे.
आणि 2 लेनचा रोड आहे, मस्त आहे. गाडी चालवायला देखील मजा येते अशा रोडवर. मला हा जो पुढे येणारा टर्न आहे हा खूप आवडतो, कारण खूप जास्त वक्र टर्न आहे आणि राईट साईडला पूर्ण डिवायडर आहेत आणि त्याच्यावर ते झेब्रा क्रॉसिंग सारखे साईन. हे बघ, इथे नाही, अजून पुढे येतो टर्न. हा टर्न हा पण नाहीये, या पुढे अजून खूप मोठा टर्न आहे आणि एकदम खंडाळा घाटात गाडी चालवल्याचा भास या ठिकाणी होतो मला. पहा ना, वाटतच नाही हा कल्याणचा महामार्ग आहे, किती सुंदर बनवलेला आहे. दळणवळण आपलं जेवढं फास्ट होईल तेवढं व्यापार फास्ट होईल. सगळ्या गोष्टी, शेतकऱ्यांचे माल असतील, इतर काही लॉजिस्टिक वगैरे सगळ्या गोष्टींचा जर दळणवळण चांगलं असेल तर तुमची नक्कीच प्रगती होते, नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळंच कदाचित आपल्या आता भारतात रस्त्यांची कामं पटपट चालू आहेत, कारण बाहेर देशांचे जर रोड पाहिले तुम्ही तर खूप मोठे मोठे रोड आहेत. याचं तेच कारण असू शकतं, विकसित देश आहेत चांगले. हे पहा, बाईकवाला मला राईटनेच चालायचं, तुम्हाला जायचं तर जा लेफ्ट. नशीब झाला आहे लेफ्टला. कदाचित हेच कारण आहे ऍक्सिडेंट वगैरे होण्याचं. गाडी येते तरी थांबायचं नाव नाही. हा जो टर्न आहे, हा इकडचा टर्न हा खूप आवडतो मला. एकदम खंडाळा घाटात गाडी चालवल्याचा फील या ठिकाणी मला येतो. साईन किती लावलेले आहेत पहा, कारण खूप मोठा टर्न आहे हा. केवढा टर्न आहे पहा. हे आहे कदाचित गोवेली गाव. इकडून तुम्ही राईट घेतला तर टिटवाळ्याला जाऊ शकता. इथून 4-4.5 किलोमीटर टिटवाळा आहे, गणपती टिटवाळा मंदिर आणि गोवेली गाव. याच्या पुढे थोडासा रोडचा खराब आहे हा पॅच, जवळजवळ एक किलोमीटर, अर्धाच किलोमीटर असेल. का ठेवलं इकडे? हा, इथे कदाचित तुम्ही पहा समोर काम चालू आहे, खूप खोदलेलं आहे, कारण हा जो उतार आहे, चढ आहे तिकडून येताना, तो काढायचा आहे त्यांना, त्याच्यामुळं इकडे काम चालू आहे. काम चालूच आहे तिथे. आणि किती खाली घातलेला आहे रोड ते पण पहा. विकसित रोड करण्यामागचं, रोड जे करताना या पण गोष्टींचा भरपूर विचार केला जातो की जास्तीत जास्त गाडीला ताकद लागणार नाही आणि प्रवास सुकर होईल, म्हणजे इझी होईल, याचा विचार केला जातो. बाकी हा पॅच पहा तुम्ही, थोडासा खराब आहे. एक अर्धा किलोमीटर पुढून जाऊन पूर्वरत रोड आहे. आणि इकडून आपण लेफ्ट घेणार आहे. इथून शहाड काहीतरी एक 2-3-4-5 किलोमीटर असेल शहाड इकडून. नाही 4-5 नाही, एक 8-9 किलोमीटर असेल.
कदाचित. आणि मग तुम्ही त्याच्या शहराच्या पुढे कल्याण, म्हणजे मला कारण बदलापूरला जायचं, तर बदलापूरमध्ये जाण्यासाठी मला हाच मार्ग सोयीस्कर आहे. लेफ्ट साईडने मी जो JNPT विरार एक्सप्रेसवे, खूप मोठा रोड आहे, तो पण दाखवतो मी आत्ता. तर त्या रोडने मी बदलापूरमध्ये पोहोचतो आणि इथून फक्त बदलापूर एक अंतर जरी जास्त असलं, 20 किलोमीटर असेल अंतर, आणि जाण्यासाठी वेळ लागतो फक्त 5 ते 10 मिनिट. तुम्ही पहा केवढा मोठा रोड आहे. लेफ्ट घेणार मी इकडून. इथपर्यंत हा रोड खराब आहे, एवढाच पॅच खराब आहे मध्ये, बाकी इथून कल्याणपर्यंत तुम्हाला चांगला रोड आहे मस्त. मला इकडून लेफ्टला जायचं, लेफ्टला जातो. इकडून पण बंद केलाय रोड, आय थिंक सो. का बंद केलाय माहित नाही. त्या दुसऱ्या गाड्या देखील येताना दिसत नाहीयेत. हा रोड खराब झालेला आहे इकडून. खराब ऍक्च्युली काय झालाय काय माहिती. रोड पण बंद केलेला आहे, इकडून कोणी प्रवास करू नका. रोड खराब झालेला आहे, बंद केलेला आहे त्यांनी. इथे आपण यांना विचारू. रोडचा असा अपडेट आहे, या रोडने थोडासा प्रवास करू नका. एक साईडने डायव्हर्जन दिलेलं आहे इकडे, तर तिकडून जाण्याचा प्रयत्न करू आपण. आता जो याच्यावाला होता गाडीवाला, तो बोलत होता समोर प्रॉब्लेम झालाय, तर इकडून एक लेफ्ट साईडने रोड आहे, त्या रोडने आपल्याला इकडे जायचंय बदलापूरच्या साईडला. ठीक आहे, शॉर्टकट घ्यायला गेलो आणि उशीर झाला. कल्याण मुरमाड, ठीक आहे. इकडून लेफ्ट साईडने चांगला आहे की नाही रोड माहीत नाही. जर नसेल तर रिटर्न गेलेलं चांगलं आहे. लेफ्ट घ्यायचा. हा लेफ्ट असेल. ठीक आहे, कच्चा रोड आहे थोडा. ओके, हा ताबोड आश्रमचा आहे आय थिंक रोड. राईड घेतला की आपण बदलापूरला जाऊ शकतो. पण पुन्हा त्याच रोडला आला. इथूनच आता मी फिरून गेलो होतो मागे. रोड सध्या तरी बंद आहे. या रोडचा वापर टाळा. आता या मार्गाचं काम पनवेल जो बोगदा आहे, पनवेल बदलापूर नंतर पनवेल ला जाण्यासाठी जो बोगदा आहे तो एक साईड झालेला आहे तयार, आणि एक साईडचं काम चालू आहे, पण रोड अजून चालू केलेला नाहीये. तर तेच त्या बोगद्याच्या कामासाठी डिले होत आहे, म्हणजे त्याच्यासाठी थांबलाय. बाकी इकडे तर रोड पूर्ण झालेला आहे. हा ज्यावेळी रोड चालू होईल त्यावेळी नक्कीच लोकांना फायदा होईल, आणि इकडून 15 ते 20 मिनिटात बदलापूरवरून तुम्ही पनवेलला जाऊ शकता. जी लोक म्हणजे आत्ता जर प्रवास करायचा असेल तिकडे, एक तर शिळफाट्याला भयंकर गर्दी होते, आणि शिळफाट्यानंतर दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे ट्रेनचा. तर ट्रेनने तुम्ही गेलात तर ट्रेनला तुम्हाला 1 ते 1.5 तास जातो, कारण इथून ठाण्याला जा, ठाण्यावरून पुन्हा ट्रेन चेंज करा, याच्यात 1-1.5 तास जातो. तर इकडूनच 15-20 मिनिटात तुम्ही पनवेलला पोहोचू शकता या मार्गाने. तर हा एक बदलापूरकरांसाठी किंवा पनवेलवाल्या लोकांसाठी हा एक चांगला मार्ग आहे. तर चला मित्रांनो, मी तर तुम्हाला आत्ताचा लेटेस्ट दिला व्हिडिओ अपडेट.
तुम्हाला काय शंका आहेत त्या विचारा मला कमेंटमध्ये. मी नक्कीच त्याचं निरसन करेल. आणि हो, फिरत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याच्यामुळे मला थोडंसं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडी प्रेरणा मिळते आणि मी बनवू शकतो. म्हणजे तर ठीक आहे, चला भेटू असंच एखाद्या नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत फिरत राहा, प्रवासाचा